प्रथम मी आमचे आई वडील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन. त्याचप्रमाणे मानवतावादी दृष्टीने वागणारे, मानवतावादी दृष्टिकोन असलेले स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि मी माझ्या बोलण्यास सुरुवात करते. तसं जर बघितलं, सेवापूर्ती समारंभ किंवा निरोप समारंभ, निरोप द्यायचा नसतो, निरोप घ्यायचा असतो, कारण प्रत्येकजण आपापल्या जागी स्थिरच असतात. या ठिकाणी पुन्हा एक उल्लेख करावा असं वाटतं. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, त्याचप्रमाणे आदरणीय प्राचार्य नगरकर साहेब की जे माझे एमफिलचे क्लासमेट होते विद्यापीठमध्ये, तेव्हा सरांबद्दल 2 वाक्य बोलायची वाटतात. ध्येय प्रेम आशय यांची होत असे का कधी पूर्ती, वेड्यापुरी पूजितो या आम्ही भंगणाऱ्या मूर्ती. कविवरी कुसुमाग्रजांचे काव्यवाक्य मला आठवत आहे आणि आमचे नगरकर साहेब ध्येयानं पछाडलेले आहे, चिकाटीत आहे, तळमळ आहे, ध्यास उत्कृष्टतेचा आहे आणि म्हणूनच त्यांच्या कार्याचा गौरव होताना मी जवळून पाहिलाय, ऐकलंय. कौटुंबिक विचार जर केला तर आमच्या कुटुंबामध्ये असलेले आम्ही बहीण भाऊ 5 सगळेच आम्ही रयतचे विद्यार्थी, रयत सेवक होतो. मी देखील या ठिकाणी सेवानिवृत्त होऊन 2 वर्ष झालेले. क्वालिफिकेशन MA BEd MPhil सध्या कार्यरत आहे लेखनाच्या बाबतीत. माझे वडील बंधू प्राध्यापक रावसाहेब बाऊराव बनकर हे सुद्धा रयत शिक्षण संस्थेत सेवक होते, रिटायर झालेले आहेत. 2 नंबरचे बंधू व्यासपीठावर उपस्थित असलेले प्राध्यापक रंगनाथ बाबूराव बनकर हे सुद्धा सेवानिवृत्त झालेले आहेत. आनंदाची बाब, आम्ही सगळेच बहीण भाऊ रयत सेवक, रयतचे विद्यार्थी आहोत. अरे गंगा चालवली ज्ञानाची भाऊराव पाटलांची, या भाऊराव पाटलांच्या त्या विद्येच्या प्रांगणामध्ये कशाला बरं, काय बरं उणं, काहीच उणं नव्हतं आणि नसणार आहे. 3 नंबरची बहीण प्राध्यापिका मीना, हिचं कार्य तुम्ही तर पाहिलेच आहे. आणि भाऊ, छोटा भाऊ विलास, सगळे गावाकडे असतात, परंतु कौटुंबिक अडचणीमुळे 2 भाऊ बहिणी या ठिकाणी येऊ शकल्या नाही. हे या ठिकाणी याचं दुःख वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे माझे पती आदरणीय जगताप सर की ज्यांनी मला लग्नानंतर मुलाची संधी दिली शिक्षणासाठी, त्यांचं देखील या ठिकाणी आभार मानते. की प्रत्येक पाऊल शिक्षणाच्या बाबतीचा विचार केला तर आम्ही कुटुंबाने प्रत्येक पाऊल पुढे टाकत असताना एक पाय तळ्यात आणि एक पाय मळ्यात अशी अवस्था होती. प्रसंगावर मात करत करत झगडत या ठिकाणी आम्ही सगळे आईवडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आणि सगळे उत्कृष्ट प्राध्यापक झालो, सेवानिवृत्त झालो. मीनाचा जर विचार केला, लहान आहे माझ्यापेक्षा, की रयत शिक्षक म्हणून जेव्हा ती सेवेत रुजू झाली, वावी या ठिकाणी असताना बंटी नावाचा तिचा मुलगा मोठा 3 महिन्याचा होता. माझी मुलगी जी प्राध्यापिका आहे आता 1.5 महिन्याची होती आणि वडिलांचं ऑपरेशन लगडलं होतं, सुट्टी मिळाली नाही. की त्या 2 मुलांना सांभाळत बाहेर कशी ती पडली, नोकरी कशी करत होती, अपडाऊन कशी करत होती. आता तिच्या वाटेला आलं असं नाही, सगळ्यांचंच वाटेला आलं की रयत संस्था म्हटल्यावर वटवृक्षाच्या पारंब्यात जागोजागी विखुरलेला त्यांना कवेत घेत जायचं, बदली निमित्ताने हिंडायचं, फिरायचं, पण शेवटी कुठं तरी स्थिर होतं, पूर्णविराम मिळतोय. तसंच आज मीनाच्या या सेवेला पूर्णविराम मिळालेला आहे. भावी आयुष्य तिचं सुखासमाधानाचं जावं, तिच्या हसून घरच्यांची सेवा करो, सासू सासऱ्यांची सेवा करो, इच्छा पूर्ती हो. आणि या निमित्तानं मी पुन्हा एकच सांगू इच्छिते की नक्की लक्षात ठेवायचं, जीवन हे जगताना सदा असायचं असतं, जीवन हे जगताना सदा असायचं असतं. फूल होऊन या जगी सर्वांना सुखवायचं असतं, सर्वांना सुखवायचं असतं. कधी कुणाच्या मार्गी काटा बनायचं नसतं, घेता आलं तर कुणाचं
दुःखच घ्यायचं असतं, दुःखच घ्यायचं असतं, दुःखच घ्यायचं असतं. सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुती तुवा, कधी फिरायचे, कधी फिरायचे. असंच मीनाच्या बाबतीत आहे. माग कधीच फिरायचं नाही. भविष्यात राहिलेल्या इच्छा अपेक्षेची पूर्तता तिच्याकडून होवो, उत्तम आरोग्य तिला लाभो आणि तिच्या कुटुंबाला लाभो. तिचे उर्वरित आयुष्य सर्वांचंच, खेतमाळीच परिवाराचं सुखा समाधानाचं भरभराटीत जावो, हीच मी परमेश्वर चरणी सदिच्छा व्यक्त करते आणि या ठिकाणी पूर्णविराम घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर.